हजारो लोक विमानतळावर अडकले. काही जण मुंबईत, काही जण दिल्लीला, काही जण चक्क 2 दिवसापासून एअरपोर्टवर बसलेले. आणि या मागचं कारण होतं इंडिगोचं पूर्णपणे ढासळलेलं नियोजन. कंपनीने अचानक हजाराहून अधिक फ्लाइट्स कॅन्सल केल्या. पण हा एक व्यवस्थित तयार केलेला प्लॅन होता का? कारण इंडिगोचा फ्लाइट डिले होण्याचं मुख्य जे कारण होतं, ते डी-जी-सी-एचे नवीन एफ-डी-टी-एल नियम होते. आणि हे नियम अचानक इम्प्लिमेंट झालेले नाहीत. हे सेफ्टी रूल्स बऱ्याच आधीपासून चर्चेत होते. पायलटना जास्त विश्रांती, रात्रीच्या उड्डाणांवर बंधन आणि कंटिन्युअस फ्लाइट आवर्स वर मर्यादा आणि हे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक होतं. पण इंडिगोची जवळ-जवळ कोणतीच तयारी नव्हती. इंडिगोची पायलट प्लॅनिंग आणि क्रू युटिलायझेशन यामध्ये मोठे दोष सापडलेत. म्हणजेच इंटरनल प्लॅनिंग इतकं टाईट होतं, की एक लहानसा बदल सुद्धा डॉमिनो इफेक्टमध्ये बदलून संपूर्ण फ्लाइट्स डिस्टर्ब करत होता. आणि हे सगळं होणार होतं, हे ठरलेलंच होतं. फक्त कोणत्या दिवशी होतोय इतकंच बाकी होतं. आणि या सगळ्याचं कारण होतं मोनोपॉली. आज भारतात इंडिगोचा मार्केट शेअर एवढा अवाढव्य आहे, की जवळपास 2/3 डोमेस्टिक मार्केट इंडिगोनं घेरलेलं आहे आणि याचा अर्थ ग्राहकांचे पर्याय खूप कमी आहेत. कस्टमर इज नो लॉंगर किंग, इट इज मोनोपॉली. कंपनीने हे 3 दिवसात 400 पेक्षा जास्त फ्लाइट्स कॅन्सल केल्या, तरीही प्रवाशांना बेसिक माहिती सुद्धा मिळत नव्हती. आणि त्या दिवशी दिल्लीमध्ये जवळ डोमेस्टिक डिपार्चर रद्द झाले होते. मुंबई, पुणे, बेंगळुरू इकडेही परिस्थिती काही वेगळी नव्हती. मुंबईत 100 पेक्षा जास्त उड्डाणं रद्द झाली. प्रवासी फक्त स्क्रीनवर कॅन्सल्ड, रिशेड्यूल्ड, डिलेड बाय 3 अवर्स, 5 अवर्स एवढंच पाहत बसलेले. आणि त्याच वेळी इंडिगो काय रिस्पॉन्स करतं? ऑपरेशन रिझन्समुळे फ्लाइट डिले. पण खरा प्रश्न असा आहे, जेव्हा एखादी कंपनी बाजारात खूपच मोठी होते, तेव्हा ती स्वतःला टू बिग क्वेशन समजते. भारतात मोनोपॉली असल्यामुळे लोकांना निवडण्याचा पर्याय नाहीये आणि म्हणून प्रवासी सहन करत राहील. सरकारला अखेर एअरफेअर कॅप लावावे लागले कारण इंडिगोच्या मेल्टडाऊनमुळे सामान्य प्रवासी शक्य नव्हता. म्हणजेच एका कंपनीच्या प्लॅनिंगच्या चुका संपूर्ण देशाच्या विमान प्रवासाला ठप्प करू शकतात. एवढी मोठी शक्ती आता त्यांच्याकडे आहे. आणि लक्षात घ्या इंडिगोकडे आधी ही माहिती होती, की एफ-डी-टी-एल बदलणार आहेत. तरीही त्यांनी कोणती भरती केली, ना कोणतं प्रशिक्षण दिलं, ना कोणता बफर झोन ठेवला. म्हणजेच जसं होईल तसं चालवायचं आणि एक दिवस अचानक ती सिस्टीम कोसळली. आता हा फक्त फ्लाइट डिले झालेला नाहीये. हा एक जाग करणारा इशारा आहे. भारतात मोनोपॉलीज एवढ्या वाढलेत, की कस्टमर डिग्निटी आणि कस्टमर राइट्स कमी होत आहेत आणि आज इंडिगो आहे, उद्या कदाचित दुसरी एअरलाईन, दुसरी कंपनी आणि दुसरी मोनोपॉली. आता या विषयावर तुम्हाला काय वाटतं? मला कमेंट्समध्ये नक्की कळवा.